जर आपले ओठ ड्राय असतील किंवा आपल्या ओठांवरती फ्लेकनेस आला असेल, तर अशा वेळेला आपल्या ओठांवरती लिपस्टिक कधीही अप्लाय करायची नाही. कारण त्याच्यामुळे आपल्या ओठांची फिनिशिंग छान दिसत नाही. तर त्याआधी आपल्या ओठांना एक्सफोलिएट करणं खूप महत्त्वाचं आहे. ओठांवरती हलके 2 ते 3 मिनिटं स्क्रब केल्यानंतर आपले ओठ आहेत ते छान असे एक्सफोलिएट होतात. आपल्या ओठांवरचे डेड स्किन सेल्स आहेत ते निघून जातात आणि आपले ओठ आहेत ते छान स्मूथ होतात. कधी हे लिपस्टिक लावण्यापूर्वी आपल्याला फर्स्ट स्टेप काय करायची आहे, तर कोणत्याही कंपनीचं छानसं लिप बाल्म आपल्या ओठांवरती आधी अप्लाय करायचं आहे किंवा जर लिप बाल्म नसेल तर आणि त्यानंतर लिपस्टिक आहे ती अप्लाय करायची आहे. ह्यामुळे आपले ओठ आहे ते छान मॉइश्चराइज राहतात. आपल्या ओठांवरचं ड्रायनेस जेव्हा आपण क्रीम लिपस्टिक किंवा ज्याला आपण बुलेट लिपस्टिक सुद्धा म्हणतो किंवा लिप ग्लॉस जेव्हा आपण आपल्या ओठांवरती वापरतो तेव्हा ते काही काळानंतर आपल्या ओठांच्या आजूबाजूला पसरतं, की खाल्लं तर पटकन ते निघून जाते. जास्त काळ टिकत नाही. तर अशा वेळेला ते मॅट करण्यासाठी काय करायचं आहे, आपण कधी-कधी काहींचे ओठ आहेत ते वरचे डार्क असतात किंवा काहींचे खालचे डार्क असतात किंवा दोन्हींचा कलर आहे तो सेम